श्री स्वामी समर्थ मंडळी. तर इथं मी तुम्हाला आज बीटचे लाडू कसे करायचे तेच रेसिपी शेअर करणार आहे. तर इथं मी 2 किलो बीट घेतलेलं आहे आणि ते किसून घेतलेलं आहे. कढईमध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे आणि किसलेलं बीट जे आहे ते कढईमध्ये आपण टाकून घ्यायचं आहे. तर खूप छान आणि सोपी रेसिपी आहे. तर मुलं असे बीट काही खात नाही, त्याच्यासाठी मग हे असे ट्राय करून बघा एकदा आणि खूप आवडेल. तर इथं मी सगळे बीट किसलेलं कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे खालून असं छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून हे कढईला चिटकत नाही. याला कमी गॅसवरच परतून घ्यायचं आहे, कारण की खाली मग लागतं. त्याच्यानंतर इथं मधून त्याला परतून घ्यायचे. तर परत मध्ये त्यांना चेक करायचं आहे. तर इथं बघू शकता, कारण की खाली लागून जातं. साखर घेऊन घेतलेली 2 किलो बीटला मी 2 वाट्या साखर टाकलेली आहे. तर कमी जास्त आपण करू शकतो, कारण की कोणाला गोड आवडतं नाही आवडतं त्याच्यासाठी. तर हे पण साखर मी इथं चांगली परतून घेते, मिक्स करून घेते. त्याच्यानंतर मी इथं काजू आणि बदाम बारीक कूट करून घेतलेले ते जे आधीच टाकून देते, जेणेकरून याच्यात ते व्यवस्थित भाजले जातील. तर तुम्ही यांना तुपात तळून पण नंतरून पण टाकून दिले तरी चालेल. मी इथं काही तळलेले नाहीत, असेच बारीक करून टाकून दिलेले आहे. तर बघू शकता तुम्ही इथं साखरेमुळे याला पाणी सुटलेलं आहे. तर शिजून छान हे पाणी आटलं जातं. त्याच्यानंतर मी इथं 1 वाटी दूध टाकून घेतलेलं आहे. तर हे दूध तुम्ही साखर टाकण्याच्या आधी जरी टाकलं तरी चालेल, पण मी इथं नंतर टाकलेलं आहे. तर याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपल्या लाडूंची रेसिपी तयार झालेली आहे, म्हणजे इथं हलव्यासारखं आपण तयार करून घेतलेलं आहे आधी. तर याला नुसतं असं खाल्लं तरी चालतं. तर इथं थंड करून मी लाडू करून घेते. तर एकदम छोटे छोटेच लाडू करायचे आहेत. तर खूप छान आणि टेस्टी रेसिपी, एकदा नक्की ट्राय करून बघा. तरी तर मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यात हे लाडूंना बुडवून घेते, म्हणजे त्याच्यावरती टाकते. तर तुम्ही हे रेसिपी करताना कढईमध्ये खोबरं बारीक करून टाकलं तरी पण चालतं, पण मी काही टाकलेलं नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि इथं आपले छान असे लाडू तयार झालेले आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.